हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। आटपाडीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, पीडित महिलेची सुटका करून कर्नाटकच्या संशयिताला ठोकल्या बेड्या। सांगली आटपाडी येथील दिघंची रोड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आटपाडी ते दिघंची रोडच्या पश्चिमेस असलेल्या सतीश लांडगे यांच्या भाड्याच्या घरात कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून तातडीने तिथे छापा टाकला। या कारवाईत उमेश रघु शेट्टी वय 52, मूळ राहणार कारकाल, उडपी, कर्नाटक, सध्या राहणार आटपाडी, याला पोलिसांनी अटक केली आहे। संशयित आरोपीने पीडित महिलेला जबरदस्तीने या व्यवसायात ओढून भाड्याच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची तपासात समोर आली आहे। या धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 7,900 रुपयांची रोकड जप्त केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। संशयितावर भारतीय न्यायसंहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आटपाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। 8-9 महिन्यापासून हा उद्योग चालू होता। हे आपले हे उद्योग अशा जो बाया घेऊन येणे, हा प्रकार करणे आपल्या मळ्यातच, म्हणजे शेजारीच बाजूला एक घर आहे ते स्लॅबचं आणि त्याच्या पाठीमागे आपले मळा आहे तो, म्हणजे थोडेसे 50 मीटरच्या अंतरावर आपला मळा आहे। मी बऱ्याच आटपाडी तालुक्यातील नेत्यांना बऱ्याच कंप्लेंट केली अथवा फोन केले, त्यांनी आपल्या तारकावर तारखा दिल्या, पण आतापर्यंत काय त्याचा काय आपल्याला रिप्लाय आलेला नाही। मी आता नरेंद्र दीक्षित यांना फोन केला आणि सांगितलं की बाबा हे आता ऑन दी स्पॉट चालू आहे आणि तुम्ही त्वरित कारवाई करा, तर तुम्हाला ते त्वरित तुम्हाला आता भेटतील। तर नरेंद्र दीक्षित यांनी त्यांची यंत्रणा राबवली आणि पत्रकार, मीडिया आणि आटपाडी पोलीस स्टेशन यांना फोन करून त्वरित ते आणि जाग्यावर त्यांना पकडलं। किती लोक आहेत? ते जवळजवळ 2 लोक आहेत, एक तो चालवणारा आणि जो व्यक्ती बाहेरून आणलेली स्त्री, या असे 2 व्यक्ती जागेवर ऑन दी स्पॉट पकडले आहेत। आणि धन्यवाद नरेंद्र दीक्षित यांचे। आणि बऱ्याच वेळा लोक भरपूर येतात, पण ते आपल्या कामाने, म्हणजे आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा आपल्याला काम असल्या कारणाने आपण कधी तिथं पोहोचू शकलो नाही। आपलं काम प्रकार चालतोय तिथं? हे आता प्रकार म्हणजे बायका आणणे किंवा काय म्हणते त्याला वेश्या व्यवसाय, हा 8-9 महिन्यापासून चालू आहे।